Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So for the academic year 2020-21 for the final year diploma electrical student, there is a subject energy conservation and audit. Subject code is 22525 and this lecture is conducted by Mrs. Kekere. So we have started Unit 4 Energy Conservation through Cogeneration and Tariff. Marks are 16. Course outcome: use cogeneration and relevant tariff for reducing losses in a facilities. So these are the syllabus point for particular unit number 4. So we have covered 4.1, 4.2 which is related to cogeneration, and now 4.3 it is related to the tariff system, that is electrical bill structure. And in today's session we are going to deal with application of tariff system to reduce energy bill. So this is our lecture number 30, contents application of tariff system to reduce energy bill, and also some important terms related to tariff we are going to see in today's session, because these are the definitions or the terms has been asked in MSBT exams. So we are going to look these terms also during this session. So let's start how we can reduce electricity bill by applying or by using a proper tariff. So following are some points from which energy bill can be reduced by proper tariff. So first is energy conservation by reducing fixed or demand charges. So in this, by reducing unnecessary load, optimization of power consumption by equipment, and proper load distribution or scheduling. So what is the meaning of this is, if a consumer has to reduce his electricity bill, then he should switch off unnecessary load and he should optimize whatever are the equipment. Fully optimization should be done and the proper load distribution among the appliances should be done. So थोडक्यात काय ह्याच्यामध्ये की कंझ्युमरला जर त्याची डिमांड कमी करायची असेल किंवा फिक्स्ड चार्जेस जे असतात ते कमी करायचे असतील तर अननेसेसरी जो लोड आहे म्हणजे त्याचा उपयोग काही नाही आहे असे लोड काय करायला पाहिजे, स्विच ऑफ केले पाहिजे, सप्लायपासून डिस्कनेक्ट केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक मशीन असेल, राईट. सो वर्कशॉपला अशा नंबर ऑफ मशीन्स असतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. सो सपोज 10 मशीन्स असतील तर आउट ऑफ 10 9 आर प्रॉपरली लोडेड अँड वन ऑफ द मशीन इज स्टील रनिंग विदाउट एनी लोड. म्हणजे एखादी मशीन रन होते पण त्याच्यावर लोड काहीच नाही आहे. तर अशी मशीन आयडेंटिफाय करून त्या मशीनला सप्लायपासून काय करायला पाहिजे, डिस्कनेक्ट केलं पाहिजे. सो दॅट इज स्विचिंग ऑफ अननेसेसरीली लोड. म्हणजे मशीन रन होत आहे, मशीन पॉवर घेत आहे सप्लायकडून आणि आउटपुट काय आहे त्याचं 0 आहे. सो अशा ज्या काय मशीन्स असतील किंवा अप्लायन्सेस असतील की ज्याचं आउटपुट 0 आहे बट दे आर टेकिंग इनपुट टू रन, सो अशा मशीन्स काय केल्या पाहिजे, सप्लायपासून डिस्कनेक्ट केल्या पाहिजे. दॅट इज बाय रिड्युसिंग अननेसेसरी लोड. नेक्स्ट, ऑप्टिमायझेशन ऑफ पॉवर कन्झम्पशन बाय इक्विपमेंट. म्हणजे याचा अर्थ काय होतो की इक्विपमेंट लोडेड आहेत बट जे आउटपुट पाहिजे ते डिझायरेबल नाही आहे. फॉर एक्झाम्पल जसं मगाशी सांगितलं 10 मशीन्स आहेत, 10 मशीनमधलं एक मशीन अनलोडेड आहे ती आपण डिस्कनेक्ट केली, बट 9 मधल्या आपण ॲझ्युम करूया की 2 मशीन्स अशा आहेत की अंडर लोडेड आहेत. ओके, आउटपुट आलेलं आहे त्याच्यापासून आणि बट त्यांचं लोडिंग काय अंडर लोडिंग आहे. आणि आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे, वेन द मोटर ऑर ट्रान्सफॉर्मर इज अंडर लोडेड देन द इफिशियन्सी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे त्या केसमध्ये काय होतं, इफिशियन्सी काय होते मशीनची किंवा अप्लायन्सची काय होते, डिक्रीज होते. सो टू अवॉइड दिस काय करायला पाहिजे, आपल्याला प्रॉपरली लोडिंग ऑफ मशीन केलं पाहिजे किंवा अप्लायन्सेस इंडस्ट्रीमध्ये असतील तर त्यांचं प्रॉपर लोडिंग होणं काय आहे, गरजेचं आहे.
सो प्रॉपर लोड डिस्ट्रीब्युशन और स्केड्युलिंग, म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की जे मशीन्स आहेत त्यांचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे, त्याच्यावरचा जो लोड आहे तो प्रॉपर, म्हणजे असं नाही की एखादी मशीन ओव्हरलोड झाले, एखादी मशीन अंडरलोड झालेलं आहे, एखादी मशीन नुसतीच आयडल रनिंग होते. सो अशी कंडिशन नाही पाहिजे. ऑल मशीन शुड बी लोडेड ॲट इट्स फुल कपॅसिटी सो दॅट वी कॅन गेट मॅक्सिमम इफिशियन्सी ऑफ मशीन, राईट. सो ह्या पॉईंटमध्ये हे सगळं इन्क्लूड केलेलं आहे की अननेसेसरी लोड बंद करायचा, प्रॉपर लोडिंग करायला पाहिजे इक्विपमेंटचं. ओके, सो असं केल्यामुळं काय होतं, डिमांड काय होते कन्झ्युमरची कमी होते. आपण सिम्पली काय करतोय, लोड ऑफ करतोय विच इज नॉट नेसेसरी. सो दॅट मीन्स वी आर रिड्युसिंग आवर डिमांड अँड हेन्स जर आपलं कन्झम्पशनच इलेक्ट्रिसिटीचं कमी असेल तर ऑब्व्हियसली बिलसुद्धा काय येणार आहे, आपल्याला कमी येणार आहे. सो दिस इज अबाउट दी पॉईंट 1. नाव सेकंड पॉईंट, एनर्जी कन्झर्वेशन बाय रिड्युसिंग एनर्जी चार्जेस. सो ह्याच्यामध्ये सुद्धा स्विचिंग ऑफ अनवॉन्टेड लोड, शिफ्टिंग द लोड टू ऑफ पीक पिरियड्स युझिंग एनर्जी इफिशियंट लॅम्प अँड ॲपॅरेटस. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे अनवॉन्टेड लोड आहे, राईट, तो काय करायचा, स्विच ऑफ करायचा मगाशी सांगितल्याप्रमाणे. शिफ्टिंग द लोड टू ऑफ पीक पिरियड, म्हणजे आपण TOD टॅरिफमध्ये बघितलं होतं, पाठीमागच्या स्लाइड्समध्ये होतं, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलंय की TOD टॅरिफचं स्ट्रक्चर कसं असतं. TOD म्हणजे काय, टाईम ऑफ डे टॅरिफ, की ज्याच्यामध्ये टाईमचे काय केले जातात, स्लॉट्स केले जातात. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12पर्यंत, दुपारी 12 नंतर संध्याकाळचे 6पर्यंत, ओके, आणि संध्याकाळचे 6 ते 10 आणि परत रात्री 10 ते संध्याकाळी 6 असे टाईम स्लॉट्स केले जातात. दीज आर जस्ट आय एम गिविंग एक्झाम्पल. सो अकॉर्डिंग टू द टाईम स्लॉट पर युनिटचे चार्जेस काय होतात, व्हॅरी होतात. आणि त्यामुळे जर एखादी इंडस्ट्री त्यांचा जो काय हेवी लोड असेल तो हेवी लोड ऑफ पीक पिरियडमध्ये शिफ्ट केला तर पर युनिटचे चार्जेस काय होतील, त्यांचे एनर्जी चार्जेस कमी होतील. म्हणजे पीक पिरियडमध्ये चार्जेस, फॉर एक्झाम्पल आपण पीक पिरियड अज्युम करूया सकाळी 6 ते दुपारी 12पर्यंत. का पीक पिरियड, तर सडनली सगळे लोड काय झालेले असतात, ऑन ऑफिसेस सुरू असतात, कॉलेजेस, हॉस्पिटल्स बाय द वे 24 आवर्स सुरू असतीलच, बट सडनली सगळा लोड काय असतो, रेसिडेन्शियल लोड ऑन होतो. सो हा जो पिरियड आहे तो काय आहे, सडन डिमांड इन्क्रीज होते. सो त्या पिरियडमध्ये जी काय डिमांड इन्क्रीज होते त्याला आपण म्हणू शकतो पीक पिरियड. ओके, सो ह्या पीक पिरियडमध्ये एखादी इंडस्ट्री त्याचे सगळे अप्लायन्सेस किंवा सगळे इक्विपमेंट ऑन ठेवत असेल आणि त्यांची डिमांड जर वाढत असेल त्या इंडस्ट्रीची पर्टिक्युलरली, तर अशा इंडस्ट्रीला त्या वाढलेल्या डिमांडसाठी काय करावं लागतात, एनर्जी चार्जेस हाय पेड करावे लागतात. म्हणजे पर युनिटचे चार्जेस जास्त, प्लस काय असते, पेनल्टी असते. का, ड्युरिंग पीक पिरियड एक्स्ट्रा डिमांड वाढवल्यामुळं काय होतात, ते ॲडिशनल चार्जेस पे करावे लागतात. सो हे अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या कन्झ्युमरनी त्यांचा जो काय हेवी लोड आहे इफ पॉसिबल तो ऑफ पीक पिरियडमध्ये शिफ्ट केला. म्हणजे ऑफ पीक पिरियड आपण म्हणू शकतो रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6पर्यंत. का, रात्री 10 ते सकाळी 6 तर रेसिडेन्शियल लोड कमी झालेला असतो बऱ्यापैकी. कमर्शियल कॉम्प्लेक्सेस लाईक अ शोरूम, मॉल, थिएटर्स बंद झालेले असतात. ओके, सो त्यामुळे लोड काय असतो, पॉवर जनरेशनवरचा कमी असतो. सो त्या पिरियडमध्ये काय करू शकतो आपण, नाईट शिफ्ट ठेवून इंडस्ट्रीनी, तर त्याचं जे काय डिमांड आहे किंवा त्याचे जे काय लोड आहे तो अशा ऑफ पीकमध्ये जर ठेवला तर पर युनिटचे चार्जेससुद्धा कमी असतील, प्लस डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो. सो दिस इज अबाउट दी शिफ्टिंग द लोड टू ऑफ पीक पिरियड युझिंग एनर्जी इफिशियंट लॅम्प अँड ॲपॅरेटस. दिस इज व्हेरी सिम्पल. की ह्याच्यामध्ये काय की रिप्लेस ऑर्डिनरी ट्यूबलाइट्स, कन्व्हेन्शनल ट्यूबलाइट्स बाय LED. सो LEDने रिप्लेस केलं तर काय होणार आहे, LED आपल्याला माहीत आहे की LED इज द मोस्ट इफिशियंट लॅम्प. तो आपण लॅम्प काय करायचे, चेंज करायचे. आणि ॲपॅरेटस म्हणजे आपण बघितलं प्रिव्हियस लेक्चर्समध्ये की ऑर्डिनरी किंवा स्टँडर्ड इंडक्शन मोटर किंवा ट्रान्सफॉर्मर वापरण्याच्या ऐवजी एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर किंवा एनर्जी इफिशियंट इंडक्शन मोटर वापरून आपण डिमांडसुद्धा काय करू शकतो, कमी करू शकतो, लॉसेस कमी करू शकतो. सो ह्या काय म्हणू शकतो आपण टेक्निक्स आहेत थ्रू विच वी कॅन रिड्यूस दी एनर्जी चार्जेस. नाव नेक्स्ट, एनर्जी कन्झर्वेशन
by improving prompt payment of bills and taking advantages of incentive or discount. So ह्याच्यामध्ये काय आहे की prompt payment discount of 1% on monthly energy bill excluding taxes and duties. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जर प्रॉम्प्ट बिलिंग केलं म्हणजे जे बिल जेव्हा द्यायचं असतं युटिलिटीला, डिस्ट्रीब्युशन युटिलिटीला, तर त्याच तारखेला जर आपण बिल भरलं तर काय होणार आहे, आपल्याला 1% जो काय टोटल बिल आहे त्याच्या 1% आपल्याला काय मिळतं, डिस्काउंट मिळतं. सो आपण सुद्धा आपलं जे MSCDCLचं जे बिल असतं त्याच्यावर जरी बघितलं की त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स असतात. या तारखेपर्यंत भरायची रक्कम ती कमी असते, पण या तारखेनंतर म्हणजे ठराविक तारीख दिलेली असते त्याच्यानंतर जर आपण भरलं, थोडक्यात लेट जर भरलं तर त्याच्यामध्ये काय होते, पेनल्टी बसते. ओके, दिस इज ऑल्सो ॲप्लिकेबल फॉर रेसिडेन्शियल कन्झ्युमर. सो आपण जर प्रॉम्प्ट बिलिंग केलं म्हणजे टाईम टू टाईम ड्यू डेट व्हायच्या आधीच जर आपण बिलिंग केलं तर आपल्याला 1% डिस्काउंट मिळू शकतो. सो क्रिएटिंग अवेअरनेस ऑफ सेल्फ डिसिप्लिन अमंग द कन्झ्युमर्स फॉर लेस एनर्जी कन्झम्पशन. सो हे सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये शक्यतो कन्झ्युमरनी जी काही डिमांड असेल ती कमीत कमी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. सो वी हॅव टू क्रिएट अवेअरनेस इन आवर सेल्फ सो दॅट वी कॅन कन्झ्युम लेस एनर्जी अँड ऑब्वियसली एनर्जी कन्झम्पशन जर कमी असेल तर येणारं बिलसुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे. नेक्स्ट इज एनर्जी कन्झर्वेशन बाय इम्प्रूव्हिंग पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्स. So by improving power factor and maintaining at greater than 0.95. सो इथं काय दिलेलं आहे, एक ॲव्हरेज पॉवर फॅक्टर दिलेलं आहे 0.95. सो हे जे काय आहे ते ॲप्लिकेबल कुणाला आहे तर लार्ज स्केल इंडस्ट्रीज किंवा मोस्टली इंडस्ट्रीयल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सेस जे असतात त्यांना हाय पॉवर फॅक्टरचं काय मिळतं, इन्सेंटिव्ह किंवा पेनल्टी बसते. दिस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर रेसिडेन्शियल कन्झ्युमर की ज्याच्यामध्ये त्या इंडस्ट्रीनी किंवा जे कमर्शियल कन्झ्युमर्स आहेत त्यांनी जर त्यांचा पॉवर फॅक्टर ग्रेटर दॅन 0.95 ठेवला तर त्यांना इन्सेंटिव्ज मिळते किंवा मेंटेन ठेवलं तर, आणि 0.9पेक्षा कमी आलं तर काय बसू शकते, त्यांना सर चार्जेस किंवा पेनल्टी चार्जेस अप्लाय होतात विच आर व्हेरी हाय चार्जेस. सो हा एक पॉईंट आहे की इंडस्ट्रीला जर एनर्जी बिल कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे, दे शुड इम्प्रूव्ह देअर पॉवर फॅक्टर और दे शुड मेंटेन देअर पॉवर फॅक्टर विच इज लेट डाऊन बाय दी MSCDCL और दी डिस्ट्रीब्युशन कंपनी. सो नेक्स्ट इज EC, that is energy conservation by improving load factor incentive, and this is also applicable for industrial and bulk consumers. हे रेसिडेन्शियलला ॲप्लिकेबल होत नाही कारण रेसिडेन्शियलचा पॉवर फॅक्टर आणि लोड फॅक्टर बघितलं तर फार कमी असतो. सो दिस इज नॉट ॲप्लिकेबल. सो ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, लोड फॅक्टर अबाव 75% अँड अप टू 85% विल बी एंटाइल्ड टू रिबेट ऑफ 0.75% ऑन एनर्जी चार्जेस फॉर एव्हरी पर्सेंटेज पॉईंट इन्क्रीज इन लोड फॅक्टर फ्रॉम 75% टू 85%. सो ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की लोड फॅक्टर जो आहे तो 75% ते 85च्या मध्ये जर असेल तर त्याला रिबेट म्हणजे काय, एक प्रकारचा डिस्काउंट किंवा सूट म्हणू शकतो एनर्जी बिलमध्ये. सो जी काय सूट मिळणार आहे किंवा डिस्काउंट मिळणार आहे तो किती असणार आहे, 0.75% ऑन एनर्जी चार्जेस. म्हणजे जो काय टोटल एनर्जी चार्जेस आहेत त्याच्या 0.75% काय मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार आहे जर लोड फॅक्टर इन बिटवीन 75% ते 85% असेल तरच. आणखीन काय सांगितलं आहे, फॉर एव्हरी पर्सेंट पॉईंट इन्क्रीज इन लोड फॅक्टर फ्रॉम 75 टू 85 म्हणजे 75 ते 85च्या मध्ये किती असू दे पॉईंटनी इन्क्रीज होत असू दे त्यांना रिबेट किती मिळणार आहे, 0.75% टोटल एनर्जी चार्जेसमध्ये. So consumer having a load factor above 85% will be entitled to rebate of 1%. म्हणजे 85%च्या वर जर लोड फॅक्टर असेल तर त्यांना रिबेट किंवा डिस्काउंट काय मिळतं, एनर्जी बिलमध्ये 1% डिस्काउंट काय मिळतं, एनर्जी बिलामध्ये मिळतं. सो कन्झ्युमर विल एंटाइल टू अ टोटल रिबेट ऑफ 15%. म्हणजे त्यांना अशी किती रिबेट मिळते, 15% रिबेट मिळू शकते किंवा 15% डिस्काउंट टोटल एनर्जी बिलमध्ये मिळू शकतो जर त्यांचा लोड फॅक्टर काय होईल, इन्क्रीज
होईल तरच काय मिळतं, हे डिस्काउंट मिळतं. म्हणजे 15% कसं, तर 85 नंतर जर इन्क्रीज झाला लोड फॅक्टर, तर 100% जर लोड फॅक्टर असेल, ओके, 1 लोड फॅक्टर असेल, तर ऑब्व्हियसली तिथं रिबेट काय मिळणार आहे, 15% रिबेट तिथं मिळणार आहे. ओके. So generate load curve which helps to observe energy trend, that is monitor power consumption and maximum demand. मग हे करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या इंडस्ट्रियल कन्झ्युमरने पॉवर कन्झम्पशन किती आहे आणि त्या इंडस्ट्रीची मॅक्सिमम डिमांड किती आहे हे कंटिन्युअसली मॉनिटर करायला पाहिजे. आणि हे मॉनिटर केल्यानंतर आपल्याला सर्टन पॅरामीटर्स कळतात की पॉवर कन्झम्पशन सडनली कधी वाढतं किंवा मॅक्सिमम डिमांड कधी होते. हे ॲनालाइज करून त्यांनी मॅक्सिमम डिमांड कमीत कमी प्रयत्न करायचा, कमी करायचा, की जेणेकरून लोड फॅक्टर त्यांचा मेंटेन राहील. कारण आपल्याला माहिती आहे लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. सर मॅक्सिमम डिमांड जर इन्क्रीज झाली तर लोड फॅक्टर डिक्रीज होणार आहे. सो industrial consumer must look after their maximum demand and total energy consumption to avoid low load factor. So rescheduling of loads, storage of products, shedding of non-essential loads. सो हे एकदा कळाल्यानंतर काय होतं की मॅक्सिमम डिमांड पीक आवरमध्ये होते का ऑफ पीक आवरमध्ये होते, कन्झम्पशन कधी जास्त असतं, हे सगळं बघितल्यानंतर त्या इंडस्ट्रीने त्यांचा जो काय एनर्जी कन्झम्पशनचा पॅटर्न आहे किंवा इक्विपमेंट ऑन करण्याचा जो काय पॅटर्न आहे, लोड पॅटर्न आहे, तो चेंज केला पाहिजे. तेच इथं लिहिलेलं आहे रिस्केड्युलिंग ऑफ लोड्स. म्हणजे लोड जर जास्त असेल तर तो लोड शिफ्ट होतो का ऑफ पीक आवर्स, म्हणजे रात्री तो लोड शिफ्ट होतो का नाईट शिफ्टमध्ये, की जेणेकरून काय होतं मॅक्सिमम डिमांड कमी होईल आणि पर युनिट चार्जेस पण त्यांना काय होतील इलेक्ट्रिसिटीचे कमी होतील. स्टोरेज ऑफ प्रोडक्ट, शेडिंग ऑफ नॉन इसेन्शियल लोड, म्हणजे जो काही इम्पॉर्टंट लोड आहे तो लास्टला ठेवायचा आणि जे काही नॉन इम्पॉर्टंट लोड आहेत अननेसेसरी लोड आहेत ते स्विच ऑफ करता येत असतील तर ते स्विच ऑफ करायचे किंवा सप्लायपासून डिस्कनेक्ट करायचं. सो दिस कम्स टू इम्प्रूव्ह दी लोड फॅक्टर. सो थोडक्यात काय एनर्जी कन्झर्वेशन इंडस्ट्री काय करू शकतं, थ्रू बाय इम्प्रूव्हिंग लोड फॅक्टर एनर्जी कन्झर्वेशन करू शकतं आणि प्लस डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो. So higher the load factor, more will be the discount and lower the load factor, higher will be the charges किंवा penalty बसू शकते. So this is about the load factor incentive. Now EC by avoiding penalty for exceeding contract demand. So ह्याच्यामध्ये काय, in case a high tension consumer exceeds his contract demand, he will be billed at the appropriate demand charges for a demand actually recorded and will be charged at the rate of 150% of the prevailing demand charges for the excess demand over the contract demand. सो याच्यामध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे, जे HT कन्झ्युमर्स आहेत, हाय टेन्शन कन्झ्युमर, त्याच्यामध्ये आपल्या बिलामध्ये सुद्धा बघू शकतो की कॉन्ट्रॅक्ट डिमांड किती आहे, सँक्शन डिमांड किती आहे आणि ॲक्च्युअल डिमांड किती आहे, हे सगळं काय केलेलं असतं त्या बिलमध्ये लिहिलेलं असतं. सपोज कॉन्ट्रॅक्ट डिमांडमध्ये किती असेल 30 किलोवॅट जर डिमांड असेल तर ॲट द टाईम ऑफ बिलिंग जर ही डिमांड काय झालेली इन्क्रीज झाली असेल राईट, तर त्याचे जे काय चार्जेस आहेत इन्क्रीज झालेले दॅट विल बी 150% ऑफ द प्रीविलिंग डिमांड चार्जेस फॉर द एक्सेस डिमांड. म्हणजे जे एक्सेस डिमांड झालेले आहे त्याला 150% आधीचे जे काय चार्जेस आहेत डिमांडचे त्याच्यापेक्षा 150% जास्त पैसे पे करावं लागतात एक्सेस डिमांडसाठी ओव्हर द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे 30 किलोवॅट काय आहे डिमांड आहे कॉन्ट्रॅक्ट केलेली आणि सपोज 40 काय झालं तिथं 40 किलोवॅट एक्स्ट्रा, म्हणजे 40 किलोवॅट काय झालं तिथं एक्स्ट्रा डिमांड झाली. म्हणजे काय नॉर्मल डिमांड किती आहे, क्वांटिटी त्याची 30 किलोवॅट आहे अँड फॉर अ मंथ पर्टिक्युलर मंथ तीच डिमांड एक्सटेंड झाली 40 किलोवॅट. तर ते वाढलेले जे काही 10 किलोवॅट आहेत, म्हणजे 30 किलोवॅट इज अ नॉर्मल, इट इज कॉन्ट्रॅक्टेड डिमांड, बट 10 किलोवॅट जे वाढलेलं आहे ते 10 किलोवॅटचे जे काही चार्जेस आहेत दोज आर व्हेरी हाय, लाईक 150% ऑफ दी प्रीविलिंग डिमांड चार्जेस. म्हणजे 30 किलोवॅटला किती होतं त्याच्या 150% चार्जेस एक्स्ट्रा कशासाठी पे करावं लागतं, ते वाढलेल्या 10 किलोवॅटसाठी. सो दॅट इज व्हेरी हाय चार्जेस. सो याच्यामध्ये काय करू शकतो कन्झ्युमर, मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर काय करू शकतो इन्स्टॉल करू शकतो ॲट द कन्झ्युमर प्रिमायसेस. हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी.
सो मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर काय करतं की जे अननेसेसरी लोड आहेत ते काय करतं ॲटोमॅटिकली ट्रिप्स करतं, म्हणजे बंद करतं अननेसेसरी लोड, आणि जे इम्पॉर्टंट लोड आहेत तेच काय करतं ऑन ठेवतं, की जेणेकरून मॅक्सिमम डिमांड काय होईल कमीत कमी होईल, म्हणजे ती कॉन्ट्रॅक्ट डिमांडच्या वर ती जाणार नाही डिमांड, राईट. सो त्याच्यासाठी मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर जर बसवलं तर हे जे काय एक्स्ट्रा चार्जेस आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट डिमांडपेक्षा जर डिमांड जास्त होत असेल तर ती अवॉइड होऊ शकते. सो आपण जे काय पेनल्टी चार्जेस आहेत ह्या टॅरिफ स्ट्रक्चर थ्रू आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. रिकॅल्क्युलेट अँड इस्टिमेट एक्झिस्टिंग कनेक्टेड लोड अँड ॲज्युमिंग प्रॉपर डायव्हर्सिटी फॅक्टर अँड डिसाईड मॅक्सिमम डिमांड. सो परत हे जर बिल कंटिन्युअसली असंच येत असेल तर परत काय करायला पाहिजे, रिकॅल्क्युलेट करायला पाहिजे लोड आणि कनेक्टेड लोड अँड ॲज्युमिंग डायव्हर्सिटी प्रॉपर डायव्हर्सिटी फॅक्टर अँड डिसाईड मॅक्सिमम डिमांड. सो हे सगळं रिस्केड्युलिंगमध्ये येतं की जेणेकरून ती जी काय कॉन्ट्रॅक्ट डिमांडपेक्षा जर एक्स्ट्रा डिमांड होत असेल कंटिन्युअसली ती अवॉइड करण्यासाठी वी हॅव टू डू दी रिकॅल्क्युलेशन, वी हॅव टू अगेन estimate existing connected load and assuming proper diversity factor and decide maximum demand. सो ह्याच्यामध्ये सुद्धा जे काय मॅक्सिमम डिमांड आहे ते कमीत कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे कन्झ्युमरने, सो दॅट they will not get penalty for exceeding contract demand. So now energy conservation by improving reactive power compensation. So this is very important. Some utility charge for reactive power consumption by providing capacitor bank and maintaining optimum power factor also reduces maximum demand. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एनर्जी कन्झर्वेशन आपण करू शकतो बाय इम्प्रूव्हिंग रिॲक्टिव्ह पॉवर कंपन्सेशन. सो रिॲक्टिव्ह पॉवर इज बाय डिफॉल्ट देअर, बट हाऊ वी कॅन रिड्यूस दी रिॲक्टिव्ह पॉवर, तर आपण त्याच्यासाठी कॅपॅसिटर बँक काय करू शकतो ॲट द कन्झ्युमर प्रिमायसेस इन्स्टॉल करू शकतो, सो दॅट ती रिॲक्टिव्ह पॉवर काय होईल कम्पेन्सेट होईल. रिॲक्टिव्ह पॉवर कम्पेन्सेट करायचं म्हणजेच काय, रिॲक्टिव्ह पॉवरचा वापर जो काय आहे किंवा रिॲक्टिव्ह पॉवरची जी काय क्वांटिटी आहे ती कमी करायची आहे, आणि त्या कमी करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल, कॅपॅसिटर बँक. हे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे हाऊ रिॲक्टिव्ह कम्पेन्सेशन इज डन. सो कॅपॅसिटर बँक वेदर इट इज कनेक्टेड स्टार ऑर डेल्टा हे कन्झ्युमर प्रिमायसेसमध्ये इन्स्टॉल केले पाहिजेत की जेणेकरून पॉवर फॅक्टरसुद्धा मेंटेन राहील, प्लस जे काय रिॲक्टिव्ह पॉवर आहे अननेसेसरी इन्क्रीज झालेली तर तीसुद्धा कमी होते. थोडक्यात रिॲक्टिव्ह पॉवर कम्पेन्सेशन करताना आपला पॉवर फॅक्टरसुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो, मॅक्सिमम डिमांड रिड्यूस होते आणि रिॲक्टिव्ह पॉवर कम्पेन्सेशन प्रॉपरली होतं. सो दीज आर द पॉईंट्स थ्रू विच वी कॅन रिड्यूस एनर्जी बिल. सो हे सगळं इंडस्ट्रीयलशी झालं बऱ्यापैकी जे आपण पॉईंट्स बघितले होते. सो दोज आर रिलेटेड टू द इंडस्ट्रीयल, की इंडस्ट्रीनी पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवला तर इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतं. लोड फॅक्टर, इन शॉर्ट मी सांगते की लोड फॅक्टर मेंटेन ठेवला, पॉवर फॅक्टर प्रॉपर मेंटेन ठेवला तर इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतं, राईट. मॅक्सिमम डिमांड कमी केली तर इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतं. लोड शिफ्ट केलं म्हणजे पीक पिरियडमधला लोड ऑफ पीक पिरियडला जर लोड शिफ्ट केलं तर तिथंसुद्धा काय होतं, इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतं, म्हणजेच कन्झम्पशन कमी होतं इंडस्ट्रीचं आणि बिल कमी येतं. प्रॉम्प्ट बिलिंग म्हणजे ड्यू डेट व्हायच्या आधीच जर बिलिंग केलं त्या तारखेला जे MSCDCLने दिलेलं आहे किंवा डिस्ट्रीब्युशन कंपनी, तर तेव्हासुद्धा आपलं काय मिळतं, डिस्काउंट मिळतं प्रॉपर प्रॉम्प्ट बिलिंग केल्यामुळे. तर हे सगळे जे काय आहेत बाय विच वी कॅन रिड्यूस दी एनर्जी बिल. आणि फॉर डोमेस्टिक कन्झ्युमरसुद्धा आपण ब्लॉक रेट बघितलेत की ज्याच्यामध्ये ब्लॉक्स केलेले असतात युनिट्सचे. तर आपण पहिल्याच ब्लॉकमध्ये जर आपली डिमांड तिथंच रिस्ट्रिक्ट ठेवली तर पुढच्या ब्लॉकमध्ये गेलं नाही तर आपल्याला ऑब्व्हियसली काय होणार आहे, चार्जेस पर युनिटचे कमी असणार आहेत. सो रेसिडेन्शियल कन्झ्युमरसाठी काय आहे की जर त्यांना इलेक्ट्रिसिटी बिल कमी करायचं असेल तर दे शूड स्विच ऑफ देअर अननेसेसरी लोड. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग अ डे जर लॅम्प्स ऑन असतील ओके पर्टिक्युलर रूममधले तर काय करायला पाहिजे, सिम्पली स्विच ऑफ द लॅम्प सो दॅट एनर्जी कन्झम्पशन विल रिड्यूस. अँड एनर्जी कन्झम्पशन जर रिड्यूस झालं तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, बिलसुद्धा कमी होणार आहे. किंवा घरामध्ये FTL फ्ल्युरोसंट ट्यूब असतील किंवा जुन्या ट्यूब्स असतील, इनकॅन्डेन्सेंट लॅम्प असतील जे फार पूर्वी वापरायचे, त्याचा वापर न करता तिथं जर LED बसवले तर आणखीन बिल काय होतं, कमी येतं.
So these are the few techniques through which we can reduce energy consumption. And yes, energy consumption जर कमी झालं तर ऑब्वियसली काय होणार आहे, एनर्जी बिल सुद्धा कमी येणार आहे. So this is about the how we can apply tariff system to reduce energy bill. Now we'll see important terms related to tariff. So these are the definitions. Tariff, it is a scheduled rates for using electricity. The rates framed by utility or distribution companies for electricity consumers. So हे आपण ऑलरेडी बघितलं ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग द टॅरिफ. टॅरिफ म्हणजे काय, थोडक्यात इलेक्ट्रिसिटी बिलचं स्ट्रक्चर की जे सगळ्या कन्झ्युमरसाठी सेम नसतं. द टॅरिफ इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ कन्झ्युमर्स. म्हणजे रेसिडेन्शियलला वेगळ्या प्रकारचं टॅरिफ, कमर्शियलला वेगळं, इंडस्ट्रियलला वेगळं. सो दॅट इज टॅरिफ. नाव फ्युएल सरचार्ज, इट इज द अमाऊंट दॅट युटिलिटीज अप्लाय ऑन अ बिल्स बेस्ड ऑन व्हॅरिंग प्राइस ऑफ फ्युएल ऑर कोल. सो याच्यामध्ये सुद्धा आपलं जरी आपण डोमेस्टिक किंवा रेसिडेन्शियल कन्झ्युमरचं बिल घेतलं तर त्या ब्लॉकमध्ये सुद्धा जे ब्लॉक्स असतात, युनिटचे ब्लॉक्स, तसंच काय असतात, प्रत्येक ब्लॉकला युनिटच्या जसं चार्जेस असतात अप्लाय केलेले तसंच फ्युएल सरचार्जसुद्धा अप्लाय केला जातो. त्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये इंधन समायोजन आकार. सो हा जो काय सरचार्ज आहे फ्युएलचं, जे ॲक्च्युली जनरेशनमध्ये वापरतात फ्युएल, पण त्याचे चार्जेससुद्धा काय केले जातात, कन्झ्युमरकडनंच ओव्हरकम केले जातात. सो दॅट इज फ्युएल सरचार्ज. हे सुद्धा ब्लॉकप्रमाणे काय होतात, ते चार्जेस चेंजेस होतात. आणि हे चार्जेसची प्राईस जी काय आहे ती फ्युएल किंवा जे कोल असेल किंवा न्यूक्लिअर असेल. सो इंडियामध्ये मोस्टली जनरेशन कोलपासून होतं, कोळशापासून होतं. त्यामुळं जसे त्यांचे प्राइसेस वाढतात तसे पर युनिटला जे काही चार्जेस असतात किंवा पर ब्लॉकला जे चार्जेस असतात कन्झ्युमरसाठी तर ते सुद्धा चेंज होतात. द प्राइस ऑफ कोल ऑर फ्युएल चेंजेस एव्हरी मंथ बेस्ड ऑन द डिमांड अँड सप्लाय ऑफ कोल अँड द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी चेंजेस अकॉर्डिंगली. म्हणजे हे जे काय फ्युएल चार्जेस आहेत तर ते प्रत्येक महिन्याला चेंज होतात. का तर डिमांड आणि सप्लाय, सपोज डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, देन the charges will be higher. The electricity generation companies pass on this cost to distribution companies who thereby pass it on to consumer. So थोडक्यात काय, जनरेटिंग कंपन्या ज्या काय आहेत, राईट, द जनरेशन कंपनीज हे जे काय फ्युएल सरचार्ज आहेत ते डिस्ट्रीब्युशन कंपनीजला पास करतात, म्हणजे MSEDCLला. आणि MSEDCL ते जे काय चार्जेस आहेत ते कुठं अप्लाय करतं, कन्झ्युमरला. तर कन्झ्युमरच्या बिलमध्ये काय येतात ते जे काय फ्युएल सरचार्ज आहे, आपण मराठीमध्ये म्हणू शकतो इंधन समायोजन आकार. सो हा एक ब्लॉक आहे तिथे, तर त्या ब्लॉकमध्ये हे चार्जेस काय केले जातात, अप्लाय केले जातात. नाव नेक्स्ट फिक्स्ड चार्जेस. सो फिक्स्ड चार्ज आर लिव्हाइड टू रिकवर द पार्ट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट डन बाय इलेक्ट्रिसिटी युटिलिटी. म्हणजे ह्याच्यात काय फिक्स्ड चार्जेस हे का लेट डाऊन केलेले आहेत, तर टू रिकवर दी पार्ट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट डन बाय इलेक्ट्रिसिटी युटिलिटी. सो जे काय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे इलेक्ट्रिसिटी युटिलिटीला तर ते रिकवर करण्यासाठी कन्झ्युमर थ्रू हे काय चार्जेस ओव्हरकम केले जातात, म्हणजे घेतले जातात. द फिक्स्ड एनर्जी चार्जेस डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ कन्झ्युमर, वेदर इट इज सिंगल फेज ऑर 3 फेज. म्हणजे त्या कन्झ्युमरकडे सिंगल फेजचं कनेक्शन आहे का 3 फेज, त्याच्यावर फिक्स्ड चार्जेस डिपेंड राहतात. सेकंड, रेसिडेन्शियल आहे कन्झ्युमर, कमर्शियल आहे का इंडस्ट्रियल आहे, और LT और HT. सो जसं त्यांचे क्लासेस असतात तशा पद्धतीनं काय लोडवर पण डिपेंड राहतं आणि कन्झ्युमरच्या क्लासेस. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीला जे काही फिक्स्ड चार्जेस आहेत ते जास्त आहेत दॅन दी रेसिडेन्शियल कन्झ्युमर. फिक्स्ड चार्ज फॉर HT अँड सम LT इंडस्ट्रियल और कमर्शियल डिपेंड्स ऑन द मॅक्सिमम डिमांड ऑफ द कन्झ्युमर. म्हणजे हे सुद्धा चार्जेस काय आहेत, त्यांच्या मॅक्सिमम डिमांड किती आहे त्याच्यावर ते चार्जेस. म्हणजे काही काहीला 500, 600, 400 रुपये असे सुद्धा फिक्स्ड चार्जेस आहेत. म्हणजे जरी ती इंडस्ट्री बंद असेल एका महिन्यासाठी तरीसुद्धा त्यांना इलेक्ट्रिसिटीचं बिल फिक्स्ड चार्जेस जेवढं आहेत तेवढं बिल हे येणारच कंपल्सरी. सो दॅट इज फिक्स्ड चार्जेस टू ओव्हरकम द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट डन बाय इलेक्ट्रिसिटी युटिलिटी. The consumer has to pay the fixed charges irrespective of the fact whether he has consumed or not consumed electricity. म्हणजे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की सपोज एखादी इंडस्ट्री बंद असेल एका महिन्यासाठी तर त्याच्यामध्ये कन्झम्पशनच झालं नसेल तरी
त्या इंडस्ट्रीला मंथली बिल येतं आणि ते जे बिल येतं जरी एनर्जी चार्जेस 0 असतील तरी फिक्स्ड चार्जेस त्या इंडस्ट्रीला पे करावे लागतात. नेक्स्ट, कनेक्टेड लोड. It is the total wattage of all appliances which are used by the consumer on his sanctioned connections. म्हणजे जो काय लोड कनेक्टेड आहे घरामध्ये असेल इंडस्ट्रीमध्ये असेल तर सगळ्याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच काय आहे ते कनेक्टेड लोड. युनिट्स कन्झ्युम्ड. इट इज जनरली डिफाइन्ड ॲज द पॉवर or load in kilowatt used into number of working hours for a particular billing period, generally 1 month, expressed in kWh or units. So 1 kWh is equal to 1 unit. So याच्यामध्ये काय युनिट्स कन्झ्युम्ड म्हणजे कनेक्टेड लोड जो आहे तो सगळा युनिट्स कन्झ्युम्डमध्ये येईल असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रूममध्ये 4 ट्यूब्स आहेत आणि 2 फॅन्स आहेत, दॅट इज कनेक्टेड लोड. 4 ट्यूब्स प्लस 2 फॅन हा कनेक्टेड लोड झाला. पण कनेक्टेड लोडमध्ये सपोज एखाद्या महिन्यामध्ये फक्त 2च ट्यूब सुरू आहेत आणि 1 फॅन सुरू आहे तर तेवढंच काय येणार युनिट्स कन्झम्पशन येणार. म्हणजे जे ॲक्च्युली रन होतं आहे ते म्हणजे युनिट्स कन्झ्युम्ड. सो ते कसे काढायचे युनिट्स कन्झ्युम्ड इथं फॉर्म्युला दिलेला आहे. लोड इन KW यूज्ड इंटू नंबर ऑफ अवर्स म्हणजे दिवसात किती तासासाठी ते ऑन होतात फॉर अ पर्टिक्युलर बिलिंग पिरियड. म्हणजे जनरली आपल्याकडे काय एका महिन्याचं बिल येतं आपल्याला म्हणजे वी आर गेटिंग पर मंथ बिल. सो त्याच्यावरून हे युनिट्स कन्झ्युम्ड केले जातात. सो इट इज एक्सप्रेस्ड इन KWH ऑर युनिट्स. सो 1 KWH इज इक्वल टू 1 युनिट आपण ॲज्युम करू शकतो. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी टॅक्स, अन अमाऊंट लिव्हाइव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट normally as a percentage of the total electricity bill which includes all amounts that go to the electricity supply agency. म्हणजे हे सगळे जे आपण टॅक्स भरतो ते कुणाला जातं MSC DCL ला जातं. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी ड्युटी. इलेक्ट्रिसिटी ड्युटी इज चार्ज ऑन द कन्झम्पशन अँड इट इज नथिंग बट टॅक्स ऑन इलेक्ट्रिसिटी. म्हणजे टॅक्स ऑन इलेक्ट्रिसिटीवर हे इलेक्ट्रिसिटी ड्युटी काय केलेलं आहे अप्लाय केलेलं आहे. सो इट इज मोस्टली अ रेट दॅट इज ॲप्लिकेबल पर युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड. इन सम स्टेट्स इट इज ऑल्सो अप्लाइड ॲज अ पर्सेंटेज ऑफ टोटल चार्जेस दॅट इज इलेक्ट्रिसिटी युजेस प्लस फिक्स्ड चार्जेस अँड इन सम स्टेट्स बोथ आर ॲप्लिकेबल. ओके, सो काय स्टेट्समध्ये इलेक्ट्रिकल टॅक्स अप्लाय केला जातो आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी नसते आणि काय स्टेटमध्ये दोन्हीसुद्धा टॅक्स प्लस ड्युटी हे अप्लाय केलं जातं. नाऊ मॅक्सिमम डिमांड. इट इज द हायेस्ट डिमांड ऑन पॉवर स्टेशन किंवा आपण काय म्हणू शकतो इट इज द हायेस्ट डिमांड कन्झ्युम्ड बाय दी कन्झ्युमर. सो दिस इज मॅक्सिमम डिमांड. सो दीज आर द डेफिनेशन्स विच हॅज बीन आस्क्ड इन MSBT exam for final year students. So thank you for watching this video.